सुकलेली धरती आणि तहानलेलं शहर. रोहन समीर संग चाललेले अदृश्य सफरच्या जादूच्या रस्त्याने चाललेत. सोलार लहरने थांबवले मशीन्स, जीवात जमलेलं अंधार, माती आणि जुन्या शीखने दिला जीवनाचा नवीन अर्थ. घेऊन आले ते नवीन बिया, बुलबुल नगर सवारण्यासाठी. प्रकृती आणि प्रगती मिळून आले दुःखाला हरवण्यासाठी. दिवसाची सुरुवात होते. खूप उष्ण सूर्य बुलबुल नगर नावाच्या एक हायटेक शहरावरती चमकत होता. जमीन सुकलेली आणि फाटलेली होती. बिल्डिंगही खूप जुनी आणि तुटलेली होती. हवा भारी आणि धुळेने भरलेली होती. पण आता फव्वाऱ्यामध्येही पाणी नव्हतं. लोक हायटेक सूट घालून इकडे तिकडे चालत होते. ते थकलेले आणि खूप चिंतेत होते. तेवढ्यातच रोहन आणि समीर समोर येतात. दोघांनीही हायटेक सूट घातला होता. रोहनच्या हातामध्ये एक होलोग्राफिक रिस्क बँड होता, जो हवेमध्ये नक्षा दाखवत होता. पण बॅटरी कमी असल्यामुळे ते सारखं झिलमिलत होतं. समीर, जर आपण लवकरच त्या जागेला नाही शोधलं ना, तर आपण या उन्हात नाही वाचू शकत. शहरातलं सगळं पाणी संपायला आलं आहे आणि मशीन सुद्धा खराब होत चालले आहेत. मला तर विश्वासच होत नाहीये की आपण अशा जागेला शोधत आहोत जी नकाशावर नाही आहे. लोक म्हणतात की गाव जादूचं आहे आणि अदृश्य आहे. ऐक ना, हे खरं असू शकतं का? हे फक्त जादू नाही आहे समीर, हे खूपच चांगली टेक्निक आहे. तिकडचे लोक आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत. त्यांनी स्वतःला आपल्यापासून लपवलं आहे कारण ते शांतीत राहू शकतील. आपल्याला तिकडे पोहोचायलाच लागेल. रोहनचा डिव्हाइस बीपचा आवाज करतो आणि स्वतःहूनच बंद होतो. बॅटरी पूर्णपणे संपली होती. दोघंही जण लांब उभे राहून पहाडांकडे बघत होते आणि हलकासा श्वास सोडतात. काही वेळानंतर रोहन आणि समीर एका घनदाट जंगलातनं जात होते. झाडं मोठी होती, पण त्यावरती पानं नव्हती. सर्व काही सुकलेलं आणि मेलेलं असं वाटत होतं. घनदाट उष्णता सरळ जमिनीवरती पडत होती. चालता चालता समीर आणि रोहन घामाने भिजले होते. तर तेवढ्यातच समीर एक झाडाजवळ येऊन थांबतो आणि हलकासा हापतो. रोहन, मी अजून नाही चालू शकत. माझा GPS मरून गेला आहे. आपली पाण्याची बॉटल संपली. आपण इकडे भटकून जाऊयात. रोहनला आजूबाजूला एक इलेक्ट्रिकची हालचाल जाणवते. थांब, इकडची हवा वेगळी आहे. तुला जाणवत आहे का? हव्यात काही लाट चालत आहे. रोहन आपले हात हवेमध्ये वरती करतो. तेवढ्यातच अचानक काहीतरी वेगळं होतं. त्याचे हात मध्ये हवेमध्येच गायब व्हायला लागले, जसं की ते दुसऱ्या दुनियामध्ये जाऊन बदलत असेल. हे बघून समीर थोडा घाबरतो आणि मागच्या साईडला जातो आणि साईडला होतो. काय, तुझा हात कुठे चाललाय? हीच ती ढाल आहे. ही अशी एक फ्रिक्वेन्सी शील्ड आहे ज्याच्या मागे हे गाव लपलेलं आहे. घाबरू नकोस, चल माझ्यासोबत. रोहन हिम्मत करून समोर जातो. हळूहळू त्याचं पूर्ण शरीर हवेमध्ये गायब होऊन जातं. समीर थोडा घाबरतच त्याच्या मागे चालत जातो. ते दोघंही जण अदृश्यपूर गावामध्ये पाय ठेवतात. त्यांना आपल्या डोळ्यांवरती विश्वास नाही बसत. हे गाव कशा एका हॉलिवूड सुपर हिरोच्या सेट सारखं होतं. काच आणि संगमरमरचे बनले होते. घर हवेमध्ये होते. इकडची हवा साफ आणि हलकी आहे. तिथे सर्व काही जीवित आणि सुंदर होतं. वाह, ही तर एकदम वेगळ्या दुनियेसारखं आहे. बघ रोहन, तिकडे घर हवेत तरंगत आहे. हे अदृश्यपूर आहे. इकडची टेक्निक निसर्गाशी भेटून काम करते. जेव्हा ते दोघं हैराणीने सर्व काही बघत होते, तेवढ्यातच त्यांच्या समोर एक मुलगी होती. ती पण एक फ्युचरिस्टिक सूट घालून होती. तुम्ही दोघं इथे काय करताय? बाहेरच्या दुनियातलं इथे येणं मनाई आहे. माझं नाव रोहन आहे. आम्ही खूप त्रासलो आहोत. आमच्या शहरात पाणी नाही आहे आणि आम्ही मरत आहोत. आम्हाला तुमची मदतीची गरज आहे. आम्हाला माहिती आहे की तुमच्याकडे खूप ॲडव्हान्स मशीन्स आहेत. मशीनच सर्व काही नसतात. तुम्ही आमच्या तकनीकच्या मागे आले आहात, पण काय तुम्ही त्याला सांभाळण्याच्या लायक आहात? दोघे जण उलझनमध्ये उभे होते. त्यांना काहीच समजून येत नव्हतं. काही वेळानंतर माया समीर आणि रोहनला अदृश्यपूर गावातल्या ग्रँड काउन्सिलिंग हॉलमध्ये घेऊन जाते. हॉलची भिंत हायटेक होती, जे रंग बदलत असतात. चारीकडे होलोग्राफिक स्क्रीन लावले होते, ज्यावरती गावांची हाल दिसत होते. मध्ये काउन्सिलचे सिनियर डिरेक्टर विक्रम बसले होते.
रोहन, समीर आणि माया त्यांच्या समोर बसले होते. हे शहरातनं आले आहेत. ह्यांना फक्त आपल्या मशीन्समध्ये आवड आहे. बेटा, तुझ्या टेक्निकला जादू समजत आहे. तो फक्त एक मार्ग आहे. खरं ताकद तर मुळात असते. तुम्ही लोक आपल्या मुळांना विसरले आहात. आमच्याकडे आता दुसरा रस्ता नाही आहे. जर आम्हाला तुमची ऊर्जेची टेक्निक भेटून गेली तर आम्ही आमच्या शहराला वाचवू शकतो. ठीक आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर इकडे काही दिवस राहू शकता. बघा आणि शिका की आम्ही कसं राहतो. रोहन आणि समीर या सभ्यताला समजण्याचा, शिकण्याचा मोका आता स्वीकार करतात. ते अदृश्यपूरच्या शेतात जातात. इकडची झाडं खूप चांगली होती आणि त्यावरती सामान्यपेक्षाही मोठी फळं लागली होती. एक व्यक्ती झाडांची निरीक्षण एखाद्या लहान मुलासारखं करत होते, तर दुसरा व्यक्ती रिमोटने मोठ्या पाण्याचे स्प्रिंकलर चालवत होता. हे सर्व बघून दोघेही जण खूप आनंदित होतात. रोहन, इकडे तर काम करायला किती सोपं आहे. बस बटन दाबा आणि सगळं नीट होऊन जातं. यार, आपल्या शहरात असं का नाही आहे? हो, पण बघ, हे लोक मशिनीवर पूर्णपणे आधारित नाही आहेत. हे त्यांच्याशी बोलतात जसं ते जिवंत आहेत. जेव्हा ते चालत होते तेवढ्यातच अचानक जमीन हालते. हे बघून ते दोघंही चकित होतात. हे काय झालं? भूकंप आलं का? नाही, बघ, तो मोठा टॉवर थांबला आहे. ते दोघेही जण एक मोठ्या वॉच टॉवरला बंद होताना दिसतात, ज्याचे बल्ब झिलमिलत होते. दुसरीकडे विक्रम आणि माया कंट्रोल रूममध्ये एक मोठ्या होलोग्राफिक स्क्रीनच्या समोर उभे होते. सर्व स्क्रीन एक एक करून बंद होत होते. काम करणारे प्रत्येक रोबोटही एकानंतर एक बंद होत होते. एक खूप मोठा सोलार वादळ आला आहे. याने आपल्या सगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक मशीन्सला बंद केलं आहे. आपली शील्ड सुद्धा पडणार आहे. जर ढाल पडली तर बाहेरची दुनिया आपल्याला बघून घेईल आणि आपल्या पाण्याचे मशीनही बंद झाले तर गावातल्या लोकांनीही तहानेने मरून जातील. समीर आणि रोहन धावतच त्या खोलीत येतात. आम्ही काही तुमची मदत करू शकतो? मी एक इंजिनियर आहे. नाही बेटा, हे वादळ एवढं ताकदवर आहे की कोणतंच मशीन काम नाही करू शकत. आता टेक्निक आपल्याला धोका देत आहे. सर्व लोक तणावामध्ये होते. इथे सगळं गाव वेगळं दिसत होतं. कुठेही उजेड नव्हता. जे घर हवेमध्ये होते ते आता जमिनीवरती होते. लोकही घाबरले होते. अदृश्यपूरच्या लोकांना समजून नव्हतं येत की आता काय करायचं. ते आपल्या बंद पडलेल्या डिव्हाइसला सारखं सारखं बटन दाबत होते. पाणी कुठे आहे? माझी मशीन काम नाही करत आहे. मला भूक लागली आहे पण फूड डिस्पेन्सर बंद आहे. विक्रम, माया, रोहन आणि समीर अजूनही कंट्रोल रूममध्ये उभे होते आणि हे सर्वजण आपल्या स्क्रीनवरती बघत होते. हे बघून ते अजूनच घाबरतात. रोहन, जर आता यांची टेक्निक फेल झाली तर आपलं काय होईल? आपण तर इकडं फसून गेलो. आपल्याला काहीतरी करावं लागेल. जर मशीने चालत नसतील तर आपल्याला जुन्या युक्तींनी काहीतरी करावं लागेल. ते सगळे जण तिथून निघून जातात. चौघही जण एका सुकलेल्या विहिरीजवळ येऊन थांबतात. विहीर आता माती आणि झाडांनी ढकलेली होती. ते पाण्यासाठी रडत असताना गावातल्या लोकांना बघतात. सगळे चुप्प बसा. वर्षांपासून आपण ह्या मशिनींवर भरोसा केला आणि ते आपले काम आता करत नाही आहेत. आता वेळ आली आहे की आपण आता पूर्वजांच्या टेक्निककडे वळायला पाहिजे. पण आपल्याला त्या विहिरीतनं पाणी काढणं नाही येत. मशीन स्वतःच पाणी साफ करून आपल्याला द्यायची. मी मदत करू शकतो. मी आपल्या पुस्तकांमध्ये वाचलं आहे की बिना विजेचं पाणी साफ कसं केलं जातं. विक्रम आणि माया उम्मीद भरे नजरेने त्या दोघांकडे बघतात. बेटा, आज तुझ्या पुस्तकाच्या गोष्टी आणि आपल्या जुन्या युक्तीच आपल्याला वाचवतील. पण आपण पाणी इकडून नाही काढू शकत. आपल्याला नदीजवळ जावं लागेल. गावाच्या पश्चिम छोरावरती एक मोठी नदी आहे. कदाचित आपण तिथे जाऊ शकतो. आपल्याला लवकर केलं पाहिजे. यानंतर ते सर्वजण तिथून निघून जातात. चौघही जण धावतच त्या नदीच्या किनाऱ्यावरती जाऊन पोहोचतात. नदीचं पाणी शांत आणि आधीपासूनच खूप खराब होतं, कारण ऑटोमॅटिक फिल्ट्रेशन युनिट आता खराब झाले होतं. रोहन नदीच्या बाजूला फावड्याने जमीन खोदायचं चालू करतो. रोहन, आपण खड्डा का खोदत आहोत? पाणी तर नदीत आहे. समीर, जर आपण सरळ नदीचं पाणी पिऊ तर आपण आजारी पडून जाऊ. मग आपण माती आणि रेतीचं एक फिल्टर बनवूयात. ही तीच युक्ती आहे जी आपले पूर्वज आधी वापरायचे. रोहन त्या गड्ड्यामध्ये परत कोळशे आणि छोटे छोटे दगड टाकतो. हे तर खूप सरळ आहे. आपण सगळे विसरलो होतो की माती स्वतःच एक मोठा फिल्टर आहे. पाणी पूर्णपणे साफ. काही वेळानंतर त्या गड्ड्यामधून एक साफ पाणी येतं. पाणी पूर्णपणे साफ आणि चमकदार होतं.
माया त्याला चकते आणि हसते. हे पाणी तर मशीनच्या पाण्यापेक्षाही जास्त गोड आहे. वाह, आता आपण या पाण्याला परत वापरून या अडचणीतून बाहेर निघू शकतो. आता सर्वजण संतुष्ट होते. दुसऱ्या सकाळी परत गावामध्ये हालचाल होती. पण आता कोणती मशीन नाही आहे. विक्रम आता सगळ्या लोकांना शिकवत होता की मातीने कसं घराला थंड ठेवू शकतो. ते काचेच्या भिंतींवरती माती आणि गवताचं मिश्रण लावत होते. रोहन त्या सर्वांना पुलीचा उपयोग करून भारी गोष्टींना उचलायचं सांगत होता. ते झाडाच्या सालीने बनलेल्या मोठ्या रस्त्यांचा उपयोग करत होते. बघितलं पोरांनो, टेक्निक म्हणजे फक्त चिप्स आणि वीज नसते. टेक्निकचा मतलब आहे समज. निसर्गाच्या नियमांना समजणंच विज्ञान आहे. खरं सांगू, हाताने काम करणं ही एक वेगळीच मज्जा आहे. मशीन सोबत आपण सुद्धा मशीन बनून जातो. माया बायकांना शिकवत होते की जडीबुट्टींचा उपयोग करून दवा कशी बनवायची, कारण आता डॉक्टर आताही काम नव्हतं करत. ते जडीबुट्टींचं लेप बनवून एका मुलाच्या घावरती लावतात. आपल्या पूर्वजांनी या झाडांमध्ये एक जादू लपवलं होतं. आपण मशीनांच्या चक्करमध्ये ह्या जादूला विसरलो होतो. आता सगळ्यांच्या चेहऱ्यांवरती उमेद होती आणि काहींना मशीनचा उपयोग करता स्वतःचा विश्वास ठेवून ते काम करत होते. आणि मग 3 दिवसानंतर रात्रीच्या वेळेला गाव परत जीवित दिसतं. आता इथे होलोग्राफिक्स लाईट नाही आहे, तर तेलाची दिवे आणि छोटी छोटी आग जळत होती. लोक सोबत बसून बोलत होते. अचानक परत त्या हलकासा गुंजणारा आवाज येतो. मेन वॉच टॉवरची लाईट झिलमिलते आणि हिरव्या रोशनीने चमकते. रोबोट परत एकदा बीप करतात आणि चालायला लागले. ऊर्जाही परत येते. वादळ आता गेलं आहे. ऊर्जा आता परत आली आहे. लोक आनंदाने झुमतात. थांबा, मशीन्सला चालू द्या. पण आपण जे हे 3 दिवसात शिकलो आहोत त्याला विसरू नका. खरी उन्नती तीच आहे जिथं टेक्निक्स आणि परंपरा सोबत असतात. सर्वजण आनंदित होतात. रोहन आणि समीरला असं सहारलं गेलं होतं जसं ते या सभ्यताचे रक्षक असतील. आता त्यांचा जायचा वेळ झाला होता. दोघांनाही अदृश्यपूरच्या बाहेरपर्यंत यायला सोडलं जातं. रोहन आणि समीर आता त्या अदृश्य दरवाजाच्या समोर उभे होते. तुम्ही आमची खूप मदत केली रोहन. तुम्ही आम्हाला आठवण करून दिली की आम्ही कोण आहोत. हे बिया घे बेटा. ही ती रोपटं आहे ज्याला पाणी जास्त लागत नाही आणि ते उगतात. यांना आपल्या शहरात घेऊन जा आणि लक्षात ठेवा, जेव्हा मशीन्स थांबतात तेव्हा घाबरू नका. आपल्या मातीकडे बघा. रोहन विक्रमकडून बियांनी भरलेला बॅग घेतो. धन्यवाद. आता मी समजलो आहे. आपल्याला आपल्या शहराला नुसतं मशीन्सनी नाही, पण या जुन्या टेक्निक्सने सुद्धा वाचवू. आपण एक नवीन शहर बनवू जे सुंदर आणि टिकाऊ असेल. ठीक आहे दृश्यपूरचे रहिवासी, आता आम्ही येतो. सर्वजण एकमेकांकडे बघून हसतात आणि रोहन आणि समीर त्या निळ्या रोशनीच्या आतमध्ये पाय ठेवतात. रोहन आणि समीर स्वतःला परत त्या धुळेने भरलेल्या जंगलामध्ये बघतात. पण आता ते घाबरत नाही, तर ते एक नवीन प्लानच्या सोबत शहराच्या आतमध्ये निघून जातात.